परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. त्रयमूर्ती राजा गुरुतूची माझा, कृष्णा तीरी वास करो निवोजा. सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सुरस्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरुचरण ध्यात, जाता विष्णू नामांकित. अतिश्रमला चालत चालत, राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा. रूप देशे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित, पीतांबर कासे देखा. येऊन योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासूनी तया वेळी, अभय कर देतसे. इतुके देखोनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तया वेळी. मूर्ती देखिली सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्गक्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोनिया योगी शाते, करिता झाला दंडवते. कृपा भाकी करुणा वक्त्रे, माता पिता तू म्हणतसे. जय जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा. तू ज्योतिः प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी. तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरित दोष. तू तारक आम्हास, म्हणून आलासी स्वामिया. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी. तुमचे नाम कवण मुनी, कवण स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडो तीर्थभूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमुचा गुरुजगी, नृसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमा तीर. त्रयमूर्तीचा अवतार, श्री नृसिंह सरस्वती. भक्त तारावया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू. अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्यवर्गा. त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धनधान्यादि गोधन, अष्टैश्वर्ये नांदती. ऐसे म्हणे सिद्ध मुनी, ऐकोन विनवी नामकरणी. आम्ही असती सदा ध्यानी, तया श्री गुरु यतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्ध यती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी, म्हणून माते भेटलासी. संहार करोनी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्यास्तौ मौळी. गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी, भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय जासी, दैन्य कैचे दिसे त्यासी. समस्त देव त्याचे वंशी, कळी काळासी जिंके नर. ऐसी वस्तू पूजूनी, दैन्य वृत्ती सांगती झणी. नसेल तुझे निश्चय मनी, म्हणून कष्ट भोगितोसी. त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणीजे निर्धारू. देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षील श्री गुरु निर्धारी, आपुले भक्त जनांसी. आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न शके व्योमकेशी. अथवा विष्णू परियेसी, रक्षू न शके अवधारी. ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धाची आचरणी. विनवी तसे कर जोडुनी, भक्तिभावे करोनिया. स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होतो माझे चित्ती. गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणिक तुम्ही निरोपी लेती, विष्णु रुद्र जरी कोपती. राखो शके श्री गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न रक्षी कोणी. हा बोल असे कवणाचा, कवणशास्त्र पुराणीचा. संदेह फेडी गा मनाचा, जेणे मन दृढ होय. येणे परी नामकरणी, सिद्धांसी पुसे वंदोनी. कृपानिधी संतोषोनी, सांगतसे परियेसा.
सिद्ध म्हणे शिष्यासी तुवा पुसले आम्हासी वेदवाक्य साक्षीसी सांगेन ऐका एकचित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्म्याचे मुखे करून त्यापासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला या क्षिती ब्रह्मवाक्य विस्तारे तया व्यासापासूनी ऐकले समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारोनी सांगेन ऐका एकचित्ती चतुर्मुख ब्रह्म यासी कलियुग पुसे हर्षी गुरु महिमा विनवितेसी करद्वय जोडोनी भावभक्ती करोनिया म्हणे सिद्धा योगीश्वरा अज्ञान तिमिर भास्करा तू तारक भवसागरा भेटलासी कृपा सिंधू ब्रह्मदेवे कलियुगासी सांगितले केवी कार्यासी आद्यंत विस्तारेसी निरोपिजे स्वामिया ऐक शिष्या एकचित्ता जधी प्रळय झाला होता आदिमूर्ती निश्चिता होते वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होते वटपत्री शयन बुद्धी संभवे चेतन आणिक सृष्टी रचावया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना जागृत होय या कारणा आदिपुरुष तये वेळी जागृत हो गोनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचनाघर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहोन चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्ताहुनी आपण बळी मजहुनी आणिक बळी कवण नाही म्हणतसे हा सोनिया नारायणू बोले वाचे शब्द वचनो आपण असे महाविष्णू भजा म्हणे तये वेळी देखोन या श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा संतोषोनी नारायण निरोप दिधला अतिगहन सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिधली तये वेळी ब्रह्मा म्हणे विष्णुसी नेणे सृष्टी रचावयासी देखिले नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकोनी ब्रह्म्याचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण वेद असती हे घे म्हणून देता झाला तये वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तार तेणेची पुरी रचनी स्थिर करी प्रकाश म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसा आरसा असे खूण सृष्टी रचावी तयापरी या वेद मार्गे सृष्टीसी रची गा ब्रह्म्या अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मारुची सृष्टी ते सृजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भिज उपजविले श्री विष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने ज्या परी सृष्टी क्रमणे व्यासे ऐसी कथियेली सिद्ध म्हणे शिष्यासी नारायण वेद व्यास ऋषी विस्तार केला पुराणांचे अष्टादश विख्यात तया अष्टादशात पुराण ब्रह्म वैवर्त ऋषेश्वरासी सांगे सूत तेची परी सांगतसे सनकादिकाते उपजवोनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मरीचादि ब्रह्म सगुणी उपजवी ब्रह्मा तये वेळी तेथोन दैव दैत्यांसी उपजवी ब्रह्मा परियेसी सांगतो कथा विस्तारेसी ऐक आता शिष्योत्तमा कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एकेकाते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तावया बोलावूनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जावोनी भूमीसी प्रकाश करी आपणाते ऐकोनी ब्रह्म्याचे वचन कृतयुग आले संतोषोन सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते असत्य नेणे कधी वाचे वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवीत आरंभण ज्याचे रुद्राक्षमाळा करी कंकणे येणे रूपे युगकृत
ब्रह्मयासी असे विनवित, माते तुम्ही निरोप देत, केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्यलोक, असत्य निंदा अपवादक, माते न साहवे ते ऐक, कवणे परिवर्तावे. ऐकोने सत्ययुगाचे वचन, निरोपी तो ब्रह्मा आपण, तुवा वर्तावे सत्वगुण, क्वचित काळ येणे परी. न करी जड तू ते जाण, आणिक युग पाठवीन, तुवा रहावे सावध होऊन, म्हणून पाठवी भूमीवरी. वर्तता येणे परी ऐका, झाली अवधी सत्याधिका, बोलावून त्रेतायुगा देखा, निरूपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन, असे ज्याची स्थूल तन, हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगाचे कारण, यज्ञ करीती सकळ जन, धर्मशास्त्र प्रवर्तन, कर्ममार्ग ब्राह्मणांची. हाती असे कुशसमिधा ऐसे, धर्म प्रवर्तक सदावसे, ऐसे युग गेले हर्षे, निरोप घेऊन भूमीवरी. बोलावून ब्रह्मा हर्षी, निरोप देत द्वापारासी, सांगेन तयाचे रूपासी, ऐका श्रोते एक चित्ते. खडगे खटवांग धरोनी हाती, धनुष्य बाण एके हाती, लक्षण उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे. पाप पुण्य समान देखा, स्वरूपे द्वापार असे निका, निरोप घेऊन कौतुका, आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगाते पाचारी, जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे ऐका, ब्रह्मयाचे सन्मुखा, केवी गेले परियेसा. विचारहीन अंतःकरण, पिशाचा सारिखे वदन, तोंड खालते करून, ठाई ठाई पडतसे. वृद्ध आपण विरागहीन, कलह द्वेष संगे घेऊन, वाम हाती धरोनी शिष्ण, येत ब्रह्म्या सन्मुख. जिव्हा धरोनी उजवे हाती, नाचे कली अतिप्रीती, दोषोत्तरे करी स्तुती, पापपुण्य संमिश्र. हासे रडे वाकुल्या दावी, वाकुळे तोंड मुखी शिवी, ब्रह्म्या पुढे उभा राही, काय निरोप म्हणून या. देखोनी तयाचे लक्षण, ब्रह्मा हासे अतिगहन, पुसतसे अतिविनयाने, लिंग जिव्हा का धरिली. कलियुग म्हणे ब्रह्म्यासी, जिंकीन समस्त लोकांसी, लिंग जिव्हा रक्षणारांसी, हारी असे आपणाते. या कारणे लिंग जिव्हा धरोनी नाचे ब्रह्मदेवा, जेथे मी जाईन स्वभावा, आपण न भये कवणाते. ऐकोनी कलीचे वचन, निरोप देता झाला ब्रह्मा आपण, भूमीवरी जाऊन करी प्रकाश आपुले गुणे. कली म्हणे ब्रह्मयासी, मज पाठविता भूमीसी, आपुले गुण तुम्हासी, सांगेन ऐका स्वामिया. उच्छेद करीन धर्मासी, आपण असे निरंकुशी, निरानंद परियेसी, निंदा कलह माझेनी. पर द्रव्यहारक, पर स्त्रीरत, हे दोघे माझे भ्रात, प्रपंचमत्सर दंभक. प्राणसखे माझे असती, बकासारिखे संन्यासी, तेची माझे प्राण परियेसी. छळण करोनी उदरासी, मिळविती पोषणार्थ, तेची माझे सखे जाण, आणि असती पुण्यजन, तेची माझे वैरी जाण, म्हणून विनवी ब्रह्मयासी. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, सांगे तुझ उपदेशी, कलियुगी आयुष्य नरासी, स्वल्प असे एकशत. पूर्वयुगांतरी देखा, आयुष्य बहु मनुष्य लोका, तप अनुष्ठान ऐका, करीती अनेक दिवसवरी. मग होय तयांसी गती, आयुष्य असे अखंडिती, या कारणे क्षिती कष्टती, बहुदिवस पर्यंत. तैसे नव्हेची कलियुग जाणू, स्वल्प आयुष्य मनुष्यपण, करीती तप अनुष्ठान, शीघ्र पावती परमार्था. जे जन असती ब्रह्मज्ञानी, पुण्य करीतील जाणोनी, त्यास तुवा साह्य होऊनी, वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्म्याचे वचन, कली म्हणत असे नमोन, स्वामींनी निरोपिले जे जन, तेची माझे वैरी असती. ऐसे वैरी जेथे असती, केवी जाऊ तया क्षिती, ऐकता होय मज भीती, केवी पाहू तयासी. पंचशत भूमंडळात,
भरतखंडी पुण्य बहुत, मज मारितील देखत, कैसा जाऊ म्हणतसे. ऐकोन कलीचे वचन, ब्रह्मा निरोपी हा सोन, काळाज्ञाते मिळोन, तुम्हा जावे भुवीवरी. काळाज्ञाचे ऐसे गुण, धर्म वासना करील छेदन, पुण्यात्म्याचे अंतःकरण, उपजेल बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्म यासी, वैरी माझे परी येसी, वसतात भूमंडळासी, सांगेन स्वामी ऐकावे. उपद्रवी ती माते बहुत, कृपा न ये मज देखत, जे जन शिवहरी ध्यात, धर्मरत मनुष्य देखा. आणिक सती माझे वैरी, वास करीती गंगा तीरी, आणिक वाराणशीपुरी, जाऊन धर्म करीती देखा. तीर्थे हिंडती जे चरणे, आणिक ऐकती पुराणे, जे जन करीती सदा दाने, तेची माझे वैरी जाणो. ज्यांचे मनी वसे शांती, तेची माझे वैरी ख्याती, अदांभिकपणे पुण्य करीती, त्यांची देखता भीतसे. नासाग्री दृष्टी हे बुनी, जप करीती अनुष्ठानी, त्यासी देखताची नयनी, प्राण माझा जातसे. स्त्रिया पुत्रांवरी प्रीती, माय बापा अव्हेरिती, त्यावरी माझी बहुप्रीती, परम इष्ट माझे जाणा. वेदशास्त्राते निंदिती, हरिहराते भेद पाहती, अथवा शिवविष्णू दूषिती, ते परममा आप्त माझे जाणा. जितेंद्रिय जे असती नर, सदा भजती हरिहर, राग द्वेष विवर्जित धीर, देखो निमज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, झा प्रकाश बहुवसी, तुवा जाताची भूमीसी, तुझे इच्छे रहाटतील. एखादा विरणागत, होईल नर पुण्यवंत, त्याते सुवास साह्य होत, वर्तावे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्म्याचे वचन, कलियुग करी तसे नमन, कर संपुट जोडोन, विनवी तसे परियेसा. माझ्या दुष्ट स्वभावासी, केवी साह्य भावे धर्मासी, सांगा स्वामी उपायासी, कवणे परी रहाटावे. कलीचे वचन ऐकोनी, ब्रह्मा हसे अतिगहनी, सांगतसे विस्तारोनी, उपाय कलीसी रहाटावया. काळ वेळ असती दोनी, तुझ साह्य होऊनी, येत असती निर्गुणी, ते चिदाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जाण, मळमूत्रे जयासी वेष्टन, ते तुझे इष्ट परियेसा. या कारणे पाप पुण्यासी, विरोध असे परियेसी, जे अधिक पुण्य राशी, तेची जिंकिती तुझ. या कारणे विरळागत, होतील नर पुण्यवंत, तेची जिंकिती निश्चित, बहुतेक तुझ वश्य होती. एखादा विवेकी जाण, राहे तुझे उपद्रव साहोन, जे न साहती तुझे दारुण, तेची होती तुझ वश्य. या कारणे कलियुगा भीतरी, जन्म होतील येणे परी, जे जन तुझेची परी, न होय त्या ईश्वर प्राप्ती. ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन, कलियुग करीतसे प्रश्न, कैसे साधूचे अंतःकरण, कवण असे निरूपावे. ब्रह्मास म्हणेत ये वेळी, एक चित्ते ऐक कली, सांगेन ऐका श्रोते सकळी, सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरोनी अंतःकरण, शुद्ध बुद्ध वर्तती जन, दोष न लागती कधी जाण, लोभ वर्जित नरांसी. जे नर भजती हरिहरांसी, अथवा असती काशी निवासी, गुरुसेवती निरंतरेसी, त्यासी तुझा न लगे दोष. माता पिता सेवकासी, अथवा सेवी ब्राह्मणासी, गायत्री कपिला धेनुसी, भजणारांसी न लगे दोष. वैष्णव अथवा शैवासी, जे सेविती नित्य तुळशीसी, आज्ञा माझी आहे ऐसी, तयासी बाधू नको. गुरुसेवक असती नर, पुराण श्रवण करणार, सर्व साधन धर्म पर, त्याते तुवा न बाधावे. सुकृती शास्त्रपरायणासी, गुरु ते सेविती वंशोवंशी, विवेक धर्म करणारासी, तुवा न बाधावे. कली म्हणे ब्रह्मयासी, गुरु महिमा आहे कैशी, कवण गुरुस्वरूपे कैसी, विस्तारावे मजप्रती. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा सांगतसे आपण, गकार म्हणजे सिद्ध जाण, रेफ पापस्य दाहका. उकार विष्णुरव्यक्त,
त्रितयात्माक श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलेसी. गणेशो वाग्निना युक्तो विष्णुना च समन्वितः गुरुणत्वयात्मको मंत्रश्चतुर्मुक्तिप्रदायकः. गणेशाते म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरू ऐसाची जाण शारंग धरू गुरु शब्द वर्ते तुके ठाई. गुरुः पिता गुरुर्माता गुरुरेव परशिवः शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टेन कश्चन. गुरु आपुला माता पिता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी ईश्वरू कोपेल जानरासी श्री गुरु रक्षी निश्चये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेकः परं ब्रह्म तस्मात् गुरुम उपाश्रये. गुरु ब्रह्मा सत्य जाण तोच रुद्र नारायण गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रावा. हरौ प्रसन्ने पिच वैष्णवा जना संप्रार्थयन्ते गुरु अक्तिमव्यायम. गुरौ प्रसन्ने जगदीश्वर सदा जनार्दन स्तुतिशिष्यते सर्व सिद्धिदः. ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर आधीन होय आपुल्या. गुरुसुदा दर्शयता प्रवृत्ती तीर्थम व्रतम योग तपादि धर्मान आचार वर्णादि विवेक यज्ञान ज्ञानम परम भक्ति विवेक युक्तम. गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तोनी तीर्थ व्रत योग तपादि मुनी आचार वर्णादि ज्ञानी ज्ञान परम भक्ति विवेक युक्त. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गेसी तीर्थव्रत याग तपासे ज्योतिस्वरूप असे जाणा. आचार धर्माश्रम वर्णासी विवेक धर्म मार्गासी भक्ती वैराग्य युक्तांसी गुरुची मार्ग दाविणारो. इतकी ऐको निकली आपण विनवी तसे कर जोडून गुरु सर्व देवा समान केवी झाला सांग मज. ब्रह्मा म्हणे कलिसी सांगेन जज विस्तारेसी एकचित्ते परियेसी गुरुवीण पार नाही. गुरुविना न श्रवेण भवेत कस्यापि कस्यचित विना कर्णेन शास्त्रस्य श्रवण तत्कुतो भवेत. गुरुवीण समस्तांसी श्रवण कैचे परियेसी श्रवण होता मनुष्यांसी समस्त शास्त्रे ऐकती. शास्त्र ऐकता परियेसी तरतील संसारासी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योतिस्वरूप जाणावा. गुरुसेविता सर्व सिद्धी होती परियेसा त्रिशुद्धी कथावर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी आंगिरस ऋषींचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परी पुण्यनामे मृगवसती. ब्रह्म ऋषी आदी करोनी तप करीती तया स्थानी तयात वेद धर्म म्हणूनी पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणून ख्याती शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अतिनिपुण सेवा करिता श्री गुरुची. वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांसी बोलावूनी पुसतसे संतोषोनी ऐका श्रोते एकचित्ते. बोलावुनी शिष्यांसी गुरु बोले परियेसी प्रीती असेल आम्हासी तरी माझे वाक्य परियेसा. शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपिसी तू तारक आम्हासी अंगीकारू हा भरवसा. गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रौरव घोरी अविद्या माया सागरी बुडून जाय तो नर. मग तया कैची गती नरकी पडे तो सतती गुरु तारक हे ख्याती वेद पुराणे बोलती. ऐकोन शिष्यांची वाणी तोषला वेदधर्म मुनी संदीपाकते बोलावोनी सांगतसे परियेसा. ऐका शिष्य सकळीक आमुचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरे सहस्राधिक केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही शेष असे आता भोगल्या वाचून न सुटे जाणा. तपसामर्थ्ये उपेक्षा करीतो
पापमोक्षा आड रिघतो, याची कारणे निष्कृती करितो, तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही, आपुले पापा निष्कृती नाही, हा निश्चय जाणोनी पाही, भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी, जावे आम्ही वाराणसीसी, जाईल पाप शीघ्रेसी, प्रख्यातसे अखिल शास्त्री. या कारणे आम्हासी, न्यावे पुरी वाराणसीसी, पापभोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे. या समसृष्ट्यातो कवण असे सामर्थ्यवंत, अंगीकारावे त्वरित, म्हणून पुसे शिष्यांसी. तया शिष्यांमध्ये एक, नाम असे संदीपक, बोलत असे अतिविवेक, तया गुरु प्रतिदेखा. दीपक म्हणे गुरुस, पाप करिता देहनाश, न करावा संग्रहो दुःखास, शीघ्र करा प्रतिकारू. वेद धर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी, क्षाल न करावे पापासी, पुढती वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चित्ते, आपुले भोगीन त्वरिते, पापा वेगळे न होता निरुते, मुक्ती नव्हे आपणांसी. देव अथवा ऋषेश्वरांसी, मनुष्यादी ज्ञानवंतांसी, क्षालन न होय पापासी, आपुले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिजे. ऐकोन दीपकाचे वचन, वेद धर्म म्हणे आपण, कुष्ठे होईल अंगहीन, अंधक पंगूळ परियेसा. संवत्सर 21, माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढव्रत, अंगीकारावी तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुसी, कुष्ठी होईन आपण हर्षी, अंध होऊन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणांसी लागला. ऐकोन शिष्याची वाणी, संतोषाला वेद धर्म मुनी, सांगतसे विस्तारोनी, तया पाप लक्षणे. आपुले पाप आपणासी, ग्राह्य नव्हे पुत्र शिष्यांसी, न भोगिता स्वदेहासी, न वेचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा, भोगीन आपुले पाप दुःखा, सांभाळी मज तू संदीपका, 21 वर्षे पर्यंत. जे पीडिती रोगे देखा, प्रतिपाळणारासी कष्ट अधिका, मजहुनी संदीपका, तू ते कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही, भोगीन पाप निश्चयी, त्वा प्रतिपाळावे पाही, काशीपुरा नेऊन या. तया काशीपुरी जाण, पापा वेगळा होईन, आपण शाश्वत पद पावेन, तुझकरिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी, विश्वनाथा समतुमची. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, कैसा होता शिष्य त्यासी, कुष्ठ होताची गुरुसी, नेले काशीपुरा. मणिकर्णिका उत्तर देशी, कंबळेश्वर सन्निधेसी, राहिले तेथे परियेसी, गुरु शिष्य दोघे जण. स्नान करून मणिकर्णिकेसी, पूजा करीते विश्वनाथासी, प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगीत होता तया स्थानी. कुष्ठरोग झाला भूत, अक्षहीन अतिदुःखित, संदीपक सेवा करीत, अतिभक्ती करून या. व्यापिला देह कुष्ठे बहुत, पू कृमी पडे रक्त, दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागोनी संदीपक, गुरुसी आणून देत नित्यक, करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप म्हणतसे. रोगे करून पीडिता नरू, साधू जन होती क्रूरू, तोच देखा द्विजवरू, होय क्रूर एखादे वेळी. भिक्षा आणिता एखादे दिवशी, न जेवे श्री गुरु कोपेसी, स्वल्प आणिले म्हणून क्लेशी, सांडवून देत भूमीवरी. गेले दिवशी जाऊन शिष्य, आणि अन्ने बहुवस, मिष्टान्ने न आणि म्हणून क्लेश, करिता झाला परियेसा. परोपरीचे पक्वान्न, का नाणीशी म्हणे जाण, कोपे मारू येत आपण, शाखा पारोपरी मागतसे. जितुके आपण मागोनिया, सर्वस्वे करीतसे वाया, कोपे देत शिविया, परोपरी परियेसा. एखादे समयी शिष्याची म्हणे ताता ज्ञान राशी,
मज निमित्त कष्टलासी शिष्यया शिखामणी सेवेची म्हणेत वचने क्रूर माते गांजिले अपार तू आमुचे विष्ठामूत्र क्षणक्षणा धूत नाही खाता ती मजमक्षिका कान निवारिसी संदीपका सेवा करिता म्हणे ऐका भिक्षा नानीशी म्हणतसे या कारणे पापगुण ऐसेची असती जाण गोखट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पाप असे जेथे बहुत दैन्य मत्सर बसे तेथ शुभाशुभ नेणे क्वचित पाप रूपे जाणावे एखादे दैन्य कासी दुःखे प्राप्त होती कैसी अपस्मार होत जयासी पाप रूप तोची जाणा समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नभे निका वेद धर्म द्विज ऐका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुण दोष मनात आणि तोची शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मानोनी जैसे जैसे मागे अन्न आणून देतसे परिपूर्ण जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे काशी क्षेत्र थोर असता न करी सदा तीर्थयात्रा न जाय देव दर्शना सर्वथा गुरुसेवे वाचूनी न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न च गेहयात्रा अहर्निश ब्रह्म हरिसुबुद्धो गुरुः प्रसेव्यो न हि सेव्य मन्यतो आपुले देह संरक्षण कधी न करी शिष्य जाण लय लावूनी श्री गुरुचरण कवणास्तवे न बोलेची अहो रात येणे परी ब्रह्मा शिव म्हणे हरी गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीतसे गुरु बोले निष्ठुरेसी आपण मानी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्ततसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होवोनी पिनाक उभा येऊनी सन्मुख वरमाग म्हणतसे अहो गुरुभक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता आम्हा गुरुसी वर न घे सर्वथा म्हणून गेला गुरुपासी विनवी तसे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होवूनी आलासे निरोप झालिया स्वामींचा मागेन उपशर्म व्याधीचा वर होता सदाशिवाचा बर्वे होईल म्हणतसे ऐकोन या शिष्याचे वचन गुरु बोले कोपायमान माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगल्या वाचोनी पातकासी निवृत्ती नव्हे गा परियेसी जन्मांतरी बाधिती निश्चयेसी धर्मशास्त्री असे जाण मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी तेणे करावी पापधुणी शेष राहता निर्गुणी विघ्न करीतील मोक्षासी ऐशिया परिशिष्याची गुरु सांगे परियेसी निरोप मागोन श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी सांगे ईश्वरासी न लगे वर आपणासी तया गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे विस्मय करोनी व्योमकेशी गेला निर्वाण मंडपासी बोलावूनी समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा रहिवास सांगावे मज निर्धारे सांगे ईश्वर विष्णुसी आश्चर्य देखिले परियेसी दीपक शिष्य निश्चयेसी गुरुभक्त असे जाणा गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरुभक्ती करणार निर्गुणी त्याते देखून माझे मनी अतिप्रीती वर्ततसे वर देईन म्हणून आपण गेलो होतो तया जवळी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घेवर परियेसा अनेक दिव्य सहस्र वर्षी तपकरिती महार्षी वर मागती अहर्निशी नाना कष्ट करोनिया ऐसा तैसा तापसी योगी यांसी नभे मजवर द्यावयासी बलात्कारे देता तयासी वर न घेतो दीपक तन मन अर्पुनी गुरुसी सेवा करीतो संतोषी त्रयमूर्ती म्हणून गुरुसी निश्चये भजतसे समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चित्ता
गुरु परमात्मा म्हणोनी किती म्हणोनी वर्णू त्यासी अविद्या अंधकारासी छेदिता दीपक परियेसी कुलदीपक नाम सत्य धर्म ज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक चरण सेवा मनःपूर्वक करीतो गुरुची भक्तीने इतुके ऐकोनी शारंग धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहेत ये वेळी सांगितले विश्वनाथे त्याहून दिसे आणिक तेथे संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी वर देतोसी परियेसी कवण कार्या सांग मज लक्ष कोटी सहस्र वर्षी तप करीती अरण्यवासी त्यांसी करीतोसी उदासी वर न देसी नारायण मी तरी तुझ भसत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊन पाही केवी देशी मजवर ऐकोन दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगतसे विस्तारोन तया दीपका प्रतिदेखा गुरुभक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून आम्ही जाहल संतोषी जे भक्ती केली त्वा गुरुसी तेची आम्हासी पावली जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा जीव प्राण त्यासी वश्य झालो आपण जे मागेल ते देतो तया सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वता पतिसेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी करती नमन भक्तीसी तेची मज पावे जाणा ऐसे ऐकोन दीपक नमिता झाला आणिक विनवितसे देख म्हणे सिद्ध नाम धारक ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चयासो माझे मानसी वेदशास्त्र मीमांसिकांसी गुरु आम्हासी देणार गुरुपासोनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होता आम्हा आधीन आमुचा गुरुची देव जाण अन्यथा नाही जाणपा सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य गुरु वाचोनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा समस्त योगी सिद्धजन गुरु वाचोनी न होती सज्ञान ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा जो बर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण तू शिष्य शिरोरत्न बाळक तूची आमुचा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे नवर द्यावयासी मी आलो आमुचे मन संतोषी वर माग जो तुझे मानसी तुझ वश्य झालो निर्धारेसी जे पाहिजे ते देईन आता दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी गुरुभक्ती होय अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे या परतेन मागे निके म्हणून चरणी लागला दिधला वर शारंग पाणी संतोषोनी बोले वाणी अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राणसखा होशी तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी आणि गजरी आम्हा पुससी सांगेन ऐक एक चित्ते लौकिक सुबुद्धी होय जैशी धर्मा धर्म सुमने तैशी उत्कृष्टाहूरी उत्कृष्टेसी स्तुती करी गा हरनिशी जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेणे होऊ आम्ही संतोषी तोची आमुची स्तुती जाणा वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी वाचिती जन उत्कृष्टेसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझवश्य गुरु म्हणे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडता क्षण केवी होय परियेसा ज्याचे हृदयी गुरु स्मरण तोची त्रिलोकी पूज्य जाण अमृता समान सदा सगुण तोची शिष्य अमर होय यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि
अनुग्रहो भवेंद्रणाम सेव्यते सद्गुरुस्तदा. आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देता वरू तद्वत फलदाता गुरु गुरुत्रयमूर्ती याची कारणे. ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगे कलीसी एकचित्ते परियेसा. वरलाधोनी दीपक गेला गुरूंचे सन्मुख पुसतसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुळ दीपका काय दिधले वैकुंठ नायका विस्तारोनी सांगे निका माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी वर दिधला ऋषिकेशी म्या मागितले तयासी गुरुभक्तिभावी म्हणून या. गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरण दृढेसी वर दिधला संतोषी दृढ भक्ती माझी तुमचे चरणी. संतोषोनी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीवित्वे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे घरी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषोनी. तुझे स्मरण जे करीती त्यांचे कष्ट निवारण होती. श्रियायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसी. येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी दिव्य देह झाला तत्क्षणेसी झाला गुरुवेद धर्म. शिष्याचा भाव पहावयास कुष्ठी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्याची कैसे पाप राहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमा ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे. तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत वास करीती क्वचित त्यांची पुनर्जन्म नाही जाणा. सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारे कलीसी सांगे ब्रह्मा परियेसी शिष्य दीपक आख्यान. सिद्ध म्हणे नामकर्णी दृढ मन असावे याची गुणी तरीच त्रैल भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी. यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कस्य महात्मनः तत्र तत्र महादेव प्रकाशम उपगच्छति. जरी भक्ती असे दृढेसी त्रिकरणसह मानसी तोची लाधे ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य. इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः. शुभं भवतु शुभवस्तु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु शुभवस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.